सावरसाई संघाकडून आपण पाहतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय गोलंदाज, वेगवान गोलंदाज आर्यन आणि सलामीचे बॅटर आपण पाहतोय कुरवंडे संघाकडून स्ट्राइक एंडला सूरज आणि नॉन स्ट्राइक एंडला अमित। लॉंग आपला खेळून काढलाय चेंडू, यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालंय। एक धाव मिळाली कुरवंडे संघाला। एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीस साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण घरून ही स्पर्धा बघू शकता। कुरवंडेच्या विरोधात बापूजी सावरसाई ही लढत पाहायला मिळते। प्रथम टॉस घेऊन मात्र बापूजी सावरसाईने क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय, बॅटिंग करता मात्र आमंत्रित केलंय कुरवंडे संघाला। नेक्स्ट बॉल, जबरदस्त चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय। इथे मात्र नक्कीच सांगितलं येस इट इज ओ यू टी आउट। इथे बॅटची कडा लागून मात्र विकेट किपर चांगला झेल टिपलाय। कमान डीजे। अमित मात्र इथे बाद झालाय। न्यू बॅटरचा मैदानामध्ये एंटर होतोय कुरवंडे संघाकडून नितीन। गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, जबरदस्त गोलंदाज टाकतोय। आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 2 धावा खर्च करत एक महत्वाचे विकेट घेतले। वेगवान गोलंदाज आपण पाहतोय आर्यन याला। बापूजी सावरसाईच्या विरोधात कुरवंडे ही लढत पाहायला मिळते। आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती रंगतोय, याच्यानंतर विनर वर्सेस विनर ही लढत होईल। नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा अगदी जबरदस्त वेगवान चेंडू पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक नक्कीच मात्र चेंडू इथे डॉट आले। पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल आल्या, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली, चौथा चेंडू मात्र इथे डॉट आलाय। निर्धाव चेंडू, जबरदस्त षटक हाताळतोय गोलंदाज। यावेळेस मात्र आर्यन पॉवर प्लेचं षटक जखडून ठेवलंय बॅटरना यावेळेस। नेक्स्ट बॉल, लोअर फुल टच चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय, हलकासा कट केलाय। शॉर्ट मिडॉनला चेंडू नक्कीच कलेक्ट केला क्षेत्ररक्षकाने। एक धाव मिळाली, धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती। शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील आपण पाहतोय। 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। 1 विकेटच्या मोबदल्यात 3 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात। बॅटर स्ट्राइक एंडला आलाय, तो म्हणजे सूरज। रनआउटची संधी होती, इथे मात्र नक्कीच संधी मात्र मिस झालेली आहे। दरम्यान या चेंडूवरती एकही धाव आली नाही। पुन्हा एकदा चेंडू येतोय, हा डॉट निर्धाव चेंडू। पहिलं पॉवर प्लेचं षटक होते समाप्त आणि पहिल्या षटकाची अंतिम धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते कुरवंडे या संघाची 1 गडी बाद 3। कमान डीजे। येस, 4 षटकांचा सामना असेल। सेकंड राऊंडचा जो सामना असेल विनर वर्सेस विनर 3 षटकांचा होईल। पहिल्या सत्रातले सामने 4 षटकांचे होतील असे आयोजक सांगतायत सर्व सामने। दुसऱ्या राऊंडचे सामने 3 षटकांचे होतील, कारण की आज खूप उशिरा सुरुवात झाली। नक्कीच पहिला चेंडू मैदानावरती पडला जवळजवळ 1:15 वाजता। दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय बापूजी सावरसाई या संघाकडून सनी।
पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस जसा पहिला गोलंदाज आला होता आर्यन वेगवान चेंडू घेऊन, तसाच हाही गोलंदाज आलाय सनी, परंतु लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेला. नक्कीच पंचाने दंडित केला. स्वेअर चेंडू येतोय. एक अवांतर स्वरूपाची धाव खात्यात ऍड केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवरती. मारुती शेलके यांच्याकडून गोलंदाजाला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये पारितोषिक असणार आहे. आणि इथे मात्र डेड बॉल नक्कीच पंचांनी सांगितलंय. येस, इट इज अ डेड बॉल. प्रत्येक खेळाचे नियम असतात. ऑफिशियल पंच आपण सुमित पवार आणि प्रशांत बांदिवडे यांना पाहतोय ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये. इथून 4 दिवस नक्कीच काम पाहतील. नेक्स्ट बॉल. बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडू. यावेळेस मात्र भेदून दिलाय. नक्कीच लॉंग ऑनला येतोय हा 7 धावांसाठी खणखणीत दणदणी षटकार. कमान ठोक डीजे. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका पाहिला अगदी बॅटच्या जवळ चेंडूला. यावेळेस गोलंदाजाने सनीने टाकला. चेंडूला मात्र भिरकावून लावलं. लॉंग ऑनला आला 6 धावांसाठी षटकार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आडवे पट्टे खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते. नक्की क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धाव मिळाली. एका धाब्यावर होते समाधान. नेक्स्ट बॉल. भन्नाट वेगाचा चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच बॅटची कडा लागून विकेट किपरच्या मागे बॅकअपच्या डोक्याच्या वरून येतोय. नक्कीच कणकणीत दणदणीत 4 धावांसाठी चौकार. कमान डीजे. धन्यवाद. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. कुरवंडेच्या विरोधात आपण पाहतोय बापूजी सावरसाई ही लढत पाहायला मिळते. दुसरा सामना आजच्या दिवसातील. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच चेंडूला मात्र लॉंग ऑफला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आलाय. वेट कॉल नक्कीच आलाय. इथे 1 धाव मिळाली. जबरदस्त नक्कीच गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक टाकलं होतं गोलंदाज आर्यनने, मात्र धावा केल्या होत्या खर्च 3. दुसरं षटक टाकतोय गोलंदाज सनी. यावेळेस मात्र आतापर्यंत जवळजवळ 4 चेंडू टाकून गेलेत. 12 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त चेंडू पाहायला मिळते. भन्नाट वेगाचा चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये गेला. विकेट किपरने आपली कामगिरी व्यवस्थित पार पाडली. येतोय डॉट चेंडू. निर्धाव चेंडू कमबॅक केलं. यावेळेस धावसंख्या स्थिर 16 या धावसंख्येवरती. 16. लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अगदी जबरदस्त चेंडू. याही वेळेस मात्र चेंडू येते डॉट. दुसरा षटक समाप्त. 2 षटकाची अंतिम मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते कुरवंडे या संघाची 1 गडीच्या मोबदल्यात 16 धावसंख्या. कमान डीजे.
धन्यवाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय एक गडीच्या मोबदल्यात 16 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले कुरवंडे या संघाची. तिसरा षटक आता कोण घेऊन येते ते आपण पाहणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल. या मॅच नंतर विनर वर्सेस विनर ही लढत होणार आहे. HD स्पोर्ट्स पाली संघ आपण कुठेही जाऊ नका. बघा नियम आहे नक्कीच 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक टाकायचे आहेत, अन्यथा चौथ्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक खेळाडू उभा करावा लागेल. प्रत्येक खेळाचे नियम असतात. क्रिकेटचे खेळाचे सुद्धा नियम आहेत. इंटरनॅशनल रूल्स आहेत. इंटरनॅशनलला सुद्धा ओव्हर साठी टायमिंग दिलं जातं. तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रियेश. जबरदस्त चेंडू, अगदी जबरदस्त चेंडू. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चेंडू आला. यावेळेस मात्र गुडलाईन चेंडू आला, उसळी घेऊन गेला विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरने मात्र व्यवस्थित कामगिरी पार पाडली. पहिला चेंडू प्रियेशचा मात्र आलाय हा डॉट, निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंडला बॅटर कुरवंडे संघाकडून आपण पाहतोय सूरज. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र नक्कीच, परंतु विकेट किपरच्या मागे चांगला बॅकअप मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव, एका धावेवर होते समाधान. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. आणि आता स्ट्राईक एंडला बॅटर आलाय तो म्हणजे नितीन. त्याच्या बॅट मधून एक षटकार मात्र आलाय लॉंग ऑनला. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू, स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स 2 बाउन्स गोळीच्या वेगाने चेंडू फरार झाला. नक्कीच येतोय हा 4 धावांसाठी कुरवंडे संघाला नव संजीवनी देणारा चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद. आणि आता खऱ्या अर्थाने आपण पाहतोय नक्कीच बॅटर नितीन मात्र आता ऑन फायर झालाय. चौकार ठोकलाय स्क्वेअर लेग रिजनला. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आता ज्या नितीनच्या बॅट मधून स्क्वेअर लेगला चौकार आला होता, नितीनला आता माघारी परतवतोय गोलंदाज प्रियेश मात्र इथे यावेळेस. कमान डीजे. धन्यवाद. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहतोय 21 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्फत प्रियेशला आपण पाहतोय. न्यू बॅटर आता मैदानामध्ये आलाय कुरवंडे संघाकडून कुणाल. नेक्स्ट बॉल. जबरदस्त फटका कुणालने मात्र यावेळेस मात्र, परंतु थोडीशी ताकद कमी पडली. कव्हरला नक्कीच चांगला फटका मारला होता. झेल मात्र इथे ड्रॉप झालाय. 2 धावा मिळतील यावेळेस मात्र कुरवंडे या संघाला. चांगला प्रयत्न केला होता कव्हरला मारायचा म्हटल्यानंतर मनगटामध्ये ताकद नक्कीच असावी लागते. ताकदीचा वापर केला बॅटरने, थोडी ताकद कमी पडली. झेल सुटला. 2 धावा मिळाला कुरवंडे संघाला. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय, 1 बाउन्स येतोय कव्हरला. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. कमान डीजे. धन्यवाद. चला पाणी मैदानात घेऊन जायचंय. पाणी लवकर घेऊन जायचंय. 3 षटकानंतर आपण ऑफिशियल्स नक्कीच ड्रिंक्स ब्रेक घेतोय. 3 षटकाच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय कुरवंडे संघाची
2 गडीच्या मोबदल्यात 27 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आतापर्यंत. शेवटचा आणि आता अंतिम षटक बाकी राहिलंय. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. 27 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या. किमान या षटकामध्ये किमान 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे, कारण की कुरवंडे संघाची गोलंदाजी आम्ही पाहिलेली आहे, जबरदस्त गोलंदाजी आहे. तर किमान 12-15 धावा येणं गरजेचं आहे. 27 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात 3 षटकाच्या अंती. या मॅच नंतर आपण लगेचच विनर वर्सेस विनर ही लढत घेणार आहोत. आयोजकांनी आम्हाला सूचना इथे नक्कीच सांगायला सांगितलेली आहे. त्यामुळे एचडी स्पोर्ट्स पाली संघ आपण कुठेही जाऊ नका. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज बापूजी सावरसाई या संघाकडून सिद्धेश. शेवटचा अंतिम षटक. या षटकामध्ये किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय कुरवंडे संघाकडून सूरज. 27 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आतापर्यंत 3 षटकाच्या अंती. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने अति घाई केली. इथे मात्र चेंडूला निरकून पारखून घेणं गरजेचं होतं. इथे मात्र चेंडू गेला डोक्याच्या वरून येतोय. हा 1 बाउन्स 4 धावांसाठी लॉंग ऑनला चौकार. कमॉन डीजे. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे चौकार आलाय सूरजच्या बॅट मधून. नेक्स्ट बॉल. शपलून मारलाय चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. मिड विकेटला येतोय. 6 धावांसाठी खणखणी दणदणी षटकार. कमान डीजे. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आला लॉंग ऑनला 1 बाउन्स. दुसऱ्या चेंडूवरती मिड विकेटला 6 धावांसाठी षटकार मात्र इथे आलाय. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर नक्कीच चेंडू जातोय. पंच दंडित करतायत येतोय. व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडस महागड असं नक्कीच म्हणावं लागेल हे षटक. पुन्हा एकदा मात्र येतोय हा सूरजच्या बॅट मधून. बॅक टू बॅक मिड विकेटला 6 धावांसाठी षटकार. कमान डीजे. येस, इट इज अ व्हाईट बॉल. ऑफिशियल्स पंच सांगतात येतोय हा वेस्ट हाईटचा. नक्कीच इथे मात्र नक्कीच अतिरिक्त बाउन्स मिळाल्या कारणाने पंचांनी मात्र इथे व्हाईट बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. नक्कीच काय घडतंय. झेल मात्र सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव आरामात कंप्लीट. 2 धावा मिळतील कुरवंडे या संघाला.
अजूनही शेवटचं षटक चालू आहे. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 47 या धावसंख्येवरती. जवळजवळ आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. यावेळेस थोडं महागडं षटक नक्कीच सिद्धेश बघायला मिळतंय. नेक्स्ट बॉल कट केलाय चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू फरार झाला. फर्स्ट स्लिप मधून चेंडू गोळीच्या बागाने येतो. ह्या 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार डीजे. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते कुरवंडे या संघाची. आपण पाहतोय 51 या धावसंख्येवरती 24 धावा आतापर्यंत नक्कीच या षटकामध्ये मात्र आल्या. थोडस महागड षटक नक्कीच म्हणावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती नक्की काय होणार ते आपण पाहणार आहोत. जबरदस्त फटका. यावेळेस मात्र चेंडू नक्कीच आपण पाहतोय लॉंग ऑफला येतोय. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा खेळ संपला. 56 धावांचा टार्गेट असेल ते म्हणजे बापूजी सावर साई या संघाच्या समोर. कमान डीजे. टी शर्ट्स नसल्या कारणाने पेनल्टी तसे दोन्ही टीम्सला देऊ शकतो आयोजक, परंतु दोन्ही संघाने टी शर्ट न घातल्या कारणाने पेनल्टी ही दिली जाणार नाही. बॅलन्स राहील. जो धावा बनवल्या तेवढ्या धावा बनवाव्या लागतील. टोटल धावसंख्या 55 स्कोरबोर्डती लागलेली आहे. 56चं टार्गेट असणार आहे. या मॅच नंतर आपण विनर वर्सेस विनर लढत घेणार आहोत. अगदी जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. आई मरीमाता चषक तटाचा माळ. जबरदस्त ही स्पर्धा. 3 कॅमेरे साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून घरी बसून सुद्धा आपण ही स्पर्धा बघू शकता. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मान्य श्री प्रकाश भाऊ देसाई भाजपा नेते रायगड जिल्हा यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि सर्व ट्रॉफी आणि टी शर्ट्स मात्र नक्कीच इथे पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय आम्ही. त्याचप्रमाणे राकेश दादा मानकर यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र इथे पुरस्कृत करण्यात आलंय. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच सौ साक्षी सतीश देसाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह आणि सामना वीर नक्कीच इथे पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा सुद्धा मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. तसेच सतीश दादा पवार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी मालिका वीर साठी कूलर मात्र इथे पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. अजून एक चेंडू मैदानात द्यायचंय. येस. तसेच आबा बहाडकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घरी बसून पाहताय. युट्यूबची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यांचा सुद्धा इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय मी.
राजेशजी लखीमले कुठे असाल तर आपण मुख्य मंचावरती यायचंय. वलटो मैदानावरती 24 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 14 धावांचा रिक्वायर्ड रन रेट असेल. बापूजी सावरसाई या संघाला. सलामीचे बॅटर मैदानात. स्ट्राईक एंडला बॅटर आर्यन. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय समीर. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज कुरवंडे संघाकडून. गोलंदाजाचं नाव समजलं पाहिजे आम्हाला. 12 प्रतिनिधी पाठवा. बबलू. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे बबलूने मात्र एक विकेट आपल्या नावावरती केलंय. बॅटर आर्यनला मात्र माघारी परतवलंय. कमान डीजे. न्यू बॅटर आपण पाहतोय सिद्धेश. ज्या सिद्धेशने खऱ्या अर्थाने शेवटचं षटक गोलंदाजी करत असताना 28 धावा ज्या खर्च केल्या होत्या त्या 28 धावांची परतफेड त्याला करावी लागणार आहे. ज्याच्या खांद्यावरती आता जबाबदारीचं ओझं नक्कीच असेल बापूजी सावरसाई या संघाचं नक्कीच. परंतु मी कौतुक करतोय गोलंदाज बबलू याचं, ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र नक्कीच घेतली. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र आगळा वेगळा खेळण्याचा प्रयत्न केला गेला बॅटर सिद्धेशच्या माध्यमातून. पंचांनी मात्र इथे नक्कीच नो घोषित केला गेलाय. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडस नक्कीच क्षेत्ररक्षणाच्या मुले इथे पंचांनी मात्र नो घोषित केला गेलाय. आणि आता नो म्हटल्यानंतर पुढचा चेंडू असतो. आमचे प्रवीण दुगाडे सर नेहमी म्हणत असतात ज्यावेळेस फ्री हिटचा चेंडू असतो चाहो जैसा मारो. फ्री हिटचा चेंडू असेल नक्कीच यावेळेस. बॅटरला संधी असेल. फ्री हिटचा चेंडूचा मात्र नक्कीच समाचार घेतलाय. चेंडू ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय लॉंग ऑफला. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. कमॉन ठोक डीजे. सिद्धेश मात्र आता नक्कीच जबाबदारीने मात्र फलंदाजी करतोय मैदानावरती. लॉंग ऑफला 4 धावांसाठी चौकार आलाय. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गोलंदाज बबलूने मात्र यावेळेस यॉर्कर चेंडू टाकला. सक्सेस ठरला. चेंडू आला डॉट. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आडव्या बटणे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. कोणतीही चुकी करत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव मिळाली बापूजी सावरसाई या संघाला. स्ट्राईक एंडला आता नक्कीच बॅटर पाहतोय आपण. समीर मात्र आलाय. पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्लेचा 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 6 धावा स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. जबरदस्त फटका यावेळेस मात्र. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स येतोय 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. कमान डीजे. समीरने मात्र पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑनला ठोकला. 4 धावांसाठी
चौकार. नेक्स्ट बॉल शेवटचा चेंडू या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील. पुन्हा एकदा अगदी जबरदस्त फटका. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे उभा केलाय, कोणती चुकी करत नाहीये. दरम्यान इथे आता समीरला माघारी परतावं लागते. कमान डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडीच्या मोबदल्यात बापूजी सावरसई या संघाची 10 या धावसंख्येवरती. 18 चेंडू शिल्लक आता आणि 18 चेंडू मध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे 46 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 46 धावा. दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज. गोलंदाजाचं नाव समजलं पाहिजे आमच्यापर्यंत. आकाश. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सिद्धेशला आपण पाहतोय पुन्हा एकदा. आणि इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर सिद्धेशला यावेळेस माघारी परतावा लागतोय. कमॉन डीजे. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आली आकाशच्या. नक्कीच आपण पाहिलं बॅटची कडा लागून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन समावला आणि इथे बॅटर सिद्धेश मात्र बाद झाला. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय बापूजी सावरसाई या संघाकडून. हरजित. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. यावेळेस मात्र चेंडू नक्कीच जातोय क्या, परंतु इथे मात्र नक्कीच काय घडलंय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा वाचवण्याचं काम केलं यावेळेस क्षेत्ररक्षकाने. निश्चित स्वरूपात चांगला एफर्ट्स लावतोय. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते सावरसाई या संघाची 12 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट करून मारलाय चेंडू. यावेळेस लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होते. नक्कीच तिथे दरम्यान इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅटरला माघारी परतावं लागेल. इथे रनआउटच्या स्वरूपात हरजित नक्कीच इथे मात्र बाद होतोय. डीजे.
न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय तो म्हणजे प्रियेश. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावसंख्येवरती 56चा पाठलाग करायचा आहे. जबरदस्त चेंडू यावेळेस नक्कीच पाहायला मिळतोय. अगदी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र गोलंदाज अगदी यॉर्करचा प्रयत्न करत होता, परंतु बॅटर प्रियेशने मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि ठोकलाय. हा लॉंग ऑनला 6 धावांसाठी षटकार. कमान डीजे. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते साबरसई या संघाची 20 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. जबरदस्त फटका. याही वेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होते कव्हरच्या दिशेला. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय 4 धावांसाठी. कणकणी दणदणी चौकार. कमान ठोक डीजे. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते साबरसई या संघाची 4 गडींच्या मोबदल्यात 24 या धावसंख्येवरती. 12 चेंडू आणि आता 32 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 16 धावा बनवावे लागतील. 12 चेंडू आणि 32 धावा. 24 धावा आतापर्यंत स्कोअरबोर्डती लागलेल्या 56चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. तिसरं षटक कोण घेऊन येते ते आपण आता पाहणार आहोत कुरवंडे या संघाकडून. नेक्स्ट मॅच आपण नक्कीच विनर वर्सेस विनर घेणार आहोत. त्या विनर वर्सेस विनरच्या लढतीनंतर सोनार सिद्ध धाटाव आणि आद्या 11 पाली संघ आपण आला असाल तर नक्कीच आपण आयोजकांची रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर जे शेवटची लढत असेल ती म्हणजे निगडेच्या विरोधात शिरवली. याही संघाने जर इथे आला असाल तर आपण आयोजकांची रिपोर्टिंग करायची आहे. तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज कुरवंडे संघाकडून. बॉलर नेम शंभू. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. डाव्या हाताचा गोलंदाज. लोअर फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट. यावेळेस 1 धाव मिळाली. समीकरण आता बदललंय. 12-32 होता आता 11-31 राहिले. स्ट्राईक एंडला बॅटर जो आलाय प्रियेश ज्याने लॉंग ऑनला 6 धावांसाठी षटकार ठोकला होता. 11 चेंडू. योगेश स्ट्राईक एंडला आलाय बॅटर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेलाय. पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट. पुन्हा एकदा समीकरण बदललं. आता 10 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके मारावे लागतील. 26 धावा स्कोअरबोर्डती लागल्यात आतापर्यंत. शेवटचे 10 चेंडू शिल्लक राहिले. 10 चेंडू मध्ये अजूनही 30 धावांची गरज आहे. येणारे 4 चेंडू मध्ये किमान 2 मोठे फटके मारावे लागणार आहेत. जबरदस्त फटका यावेळेस पाहायला मिळतोय. नक्कीच चेंडू गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिथे आलाय. 1 धाव कंप्लीट. 1 धावेवर झालंय नक्कीच समाधान. धाव संख्या 27 वर जाऊन पोहोचले. मॅच अजूनही बॅलन्स आहे. ना कुरवंडे संघ इथे विजयी झालाय ना सावरसाई. 9 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 29 धावा अजून बनवायच्या आहेत. जबरदस्त फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. नक्कीच 1 धाव कंप्लीट. पुन्हा एकदा 1 धावेवर होते समाधान. नक्कीच कुरवंडे संघामध्ये आज देवा नक्कीच गैरहजर दिसतोय. आज कुठेतरी कामानिमित्त बिझी असेल. अमित आहे, बबलू आहे. जबरदस्त फटका यावेळेस मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय. हा नक्कीच 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. कमान डीजे. 7 चेंडू आणि अजूनही 24 धावांची गरज आहे.
यावेळेस मात्र चेंडू येतोय हा डॉट. तिसरं षटक समाप्त झालंय. 32 धाबा स्कोर बोर्डती लागलेले आहेत आतापर्यंत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये आता 24 धावांची गरज आहे. डीजे शेवटचे 6 चेंडू आणि आता 24 धावांची गरज असेल. 4 मोठे फटके किंवा 6 मोठे फटके मारावे लागतील. 4 षटकार मारावे लागतील किंवा 7 चौकार मारावे लागतील. गोलंदाजी मार्फत शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज सूरज. यॉर्कर चेंडू होता खोदून काढलाय. नक्कीच आपण पाहतो एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव आरामात कंप्लीट. 2 धावा मिळतील. समीकरण 7-24 होतं ते आता 5-22 राहिलंय. 5 चेंडू आणि 22 धावा. जबरदस्त फटका यावेळेस पाहायला मिळतोय. नक्कीच चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स 2 बाउन्स चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बबलू तिथे नक्कीच आलाय. 2 धावा मिळतील. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते सावर साई या संघाची 36 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस मात्र काय घडलंय. एका धावेवर होते समाधान. शेवटचे आता 3 चेंडू शिल्लक राहिलेत. 19 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट या स्पर्धेचा नियम. 3 चेंडू आणि 19 धावा. जबरदस्त. यावेळेस मात्र डॉट चेंडू येते. निर्धाव चेंडू आलाय. समीकरण बदललं. आता 3-19 होता. आता 2-19 राहिलंय. पुन्हा एकदा चेंडू येतो. या बॅक टू बॅक चेंडू डॉट निर्धाव चेंडू. दरम्यान इथे मात्र कुरवंडे संघ